नमस्कार, विश्वशांती दर्शन चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। MIT शिक्षण समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड सर यांनी विश्वशांती दर्शन या चॅनलची संकल्पना मांडली आणि अध्यात्म, विज्ञान आणि भक्ती परंपरेची ओळख सर्वांना व्हावी या हेतूनं प्रेरणाही दिली। सादर आहे योगी पावन मनाचा या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि श्री विठ्ठल माऊली यांच्या भेटीवर आधारित कादंबरीचं क्रमशः अभिवाचन। सुवर्णपिंपळ ही कादंबरी ज्यांच्या लेखणीतून उतरली ते श्री लक्ष्मण सूर्यभान घुगे या योगी पावन मनाचा कादंबरीचे लेखक आहेत, ज्यांच्याबद्दल वर्णन करताना आदरणीय प्राध्यापक डॉक्टर कराड सर म्हणतात की लेखक श्री लक्ष्मण घुगे हे साक्षात श्री ज्ञानेश्वर माऊलींचा आशीर्वाद लाभलेले सिद्धहस्त लेखक आहेत। कथा 7वी। पैल तोगे काऊ कोकत आहे। रामकृष्ण हरी। सुप्रभातीची वेळ। शुचिरभूत होऊन आलेले श्री ज्ञानोबाराय ओसरीच्या पायऱ्यांवर येऊन बसले। पर्णकुटीतले सर्वजण आपापल्या कामात गुंतले होते। इतक्यात अंगणात काळाशार चमकदार कावळा येऊन उतरला। पाय नाचवत जागेच टनाटन उड्या मारत तो कावळा श्री ज्ञानोबारायांकडे पाहून ओरडला। श्री ज्ञानोबारायांना त्या कावळ्याकडे पाहून हसू फुटलं। ते म्हणाले, इवलासा जीव तुझा, परंतु किती भरारतोस रे, तुझ्या पंखात एवढं बळ येतं तरी कुठून? तसा तो कावळा पुन्हा ओरडला, काव काव। श्री ज्ञानोबाराय हसले, म्हणाले, माहेरचा दूतच जणू तू, अगदी हट्टानं येतोस। मुक्तानं ठेवलेल्या दही भातावर ताव मारून भूरकन उडूनही जातोस। तुझं हे स्वार्थीपणाचं वागणं बरं नव्हे बरं। इतक्यात गुरुमाऊली श्री निवृत्तीनाथ आतून बाहेर आले। हसत म्हणाले, ज्ञानदेवा, कुणाशी एवढ्या गप्पा मारताय सकाळी सकाळी? श्री ज्ञानोबाराय उठले, वर येऊन श्री गुरुमाऊलींच्या चरणांचं दर्शन घेत म्हणाले, गुरुमाऊली, पहा तो कावळा कसा पाय नाचवतोय तो। श्री निवृत्तीनाथ हसले, त्या कावळ्याकडे पाहत म्हणाले, भुकेचा धर्म कुणालाही स्वस्थ बसू देत नाही ज्ञाना। मुक्ताला दही भाताची उंडी आणून ठेवायला सांगा, तो खाईल आणि जाईल। हे ऐकून श्री ज्ञानोबाराय अस्वस्थ झाले, म्हणाले, गुरुमाऊली, या कावळ्यालाही आपल्या भावना समजत असतील नाही? जर तसं असेल तर या कावळ्यानं आमचा निरोप त्या पांडुरंगाकडे का पोहोचवू नये? बोलता बोलता श्री ज्ञानोबाराय आकाशाकडे शून्य नजरेनं पाहत म्हणाले, ती प्रकृती सुद्धा तिच्या प्रियकराची जेव्हा वाट पाहत असेल त्यावेळी तिच्या मनाची काय अवस्था असेल? इकडे ती गवळण प्रकृती दाराला टेकून उभी होती, मन भरलेलं, अगदी गच्च भरलेलं, डोळ्यात प्रियकरासाठी अश्रू दाटलेले। रस्त्याकडे पाहत ती म्हणाली, माझा प्रिय आदिपुरुष पांडुरंगानं का बरं दडवला असेल? अलीकडे तर माझ्या पुरुषाचा चेहरा सुद्धा मला आठवेनासा झालाय। मी त्याला पांडुरंगातच शोधू लागले। खरंच माझा प्रिय पुरुष पांडुरंगात तर विलीन झाला नसेल? समोर वावटळ उठली, वेगानं पलीकडे भरारत निघूनही गेली। ती प्रकृती गवळण मागे वळली, शय्येवर येऊन बसली। मनात म्हणाली, त्या भवतारकू वनमाळी पांडुरंगानं तरी असं का करावं? त्या वनमाळीचा ताप मला असह्य होतोय। चंद्र, चांदणं, चाफा आणि चंदन या दाह कमी करणाऱ्या गोष्टी, पण याचाही मला उपयोग झाला नाही। प्रकृतीनं गच्च डोळे मिटले, अश्रुथेंब गालावरून खाली ओघळला। दोन्ही हातांच्या बोटांनी शय्येचा काठ दाबला। मनात म्हणाली, माझा पुरुष येणार म्हणून फुलांची शय्या अनेकदा मी सजवली, अनंत स्वप्न पाहिली, पण स्वप्नांच्या उतरंड्या धपाधप कोसळून माझ्याच दह्याच्या गाडग्यांवर आपटल्या। तरीही मी विश्रांती घ्यावी म्हणून फुलांच्या शय्येवर निजले, पण ती फुलं सुद्धा या नाजूक देहाला पोळवू लागली। असं का व्हावं? ज्या ज्या साधनांनी मनाचा देहाचा ताप कमी होईल ती साधनं वापरली, पण त्या साधनांनी उलट माझा ताप वाढतच गेला। विठ्ठला, मायबापा, पांडुरंगा, कुठे आहात तुम्ही? आयुष्याची एक रेघ हरवलेली ती प्रकृती गवळण उजाड माळरान हृदयात दडवून आरशासमोर आली। त्या आरशावरून मायेनं हात फिरवत म्हणाली, फार दुर्दैवी आहे मी।
मी जगाला सुखाच्या वाटेवर ढकलते आणि मी मात्र दुःखाच्या पाकळ्या वेचत बसते. हा आरसा चकाकणारा, यात माझं प्रतिबिंब पाहावं म्हटलं तर माझं प्रतिबिंब मलाच दिसत नाही. प्रतिबिंब दिसतं ते भवतारकू अशा कान्हो वनमाळीचं. दर्पणी पाहता रूप न दिसे वो आपुले, ही सांत्वना का. अलीकडे तर जांभळीच्या झाडावर बसलेल्या कोकिळ पक्षाचा आवाज सुद्धा सहन होत नाही. ज्या स्वरांनी माझ्या अंतःकरणाला आल्हाद मिळत होता त्या स्वरांच्या तारा सुद्धा तुटून दरीत पडल्या. विठ्ठला तू ये, तू भय तारण करणारा वनमाळी आहेस ना, मग का जाळतोस माझ्या मनाला. ये ना विठ्ठला ये. स्वतःचं अस्तित्व विसरलेली ती विरहिणी गवळण प्रकृती धपकन खाली कोसळली. तेव्हा तिच्या हातातला आरसा खळकन फुटला. भावावस्थेचा पदर खोल दरीत उतरला, वाऱ्यासोबत भरारू लागला. इकडे श्री ज्ञानोबा रायांचेही डोळे गच्च भरले. विरहिणीची ती परम अवस्था पाहून श्री ज्ञानोबा रायांच्या मनाचा एक पदर फाटला. तेव्हा त्यांच्याही ओठांवर हुंदका दाटून आला. गुरुमाऊली श्री निवृत्तीनाथांना श्री ज्ञानोबा रायांच्या मनाची अवस्था कळली, म्हणून ते जड शरीराने श्री ज्ञानोबा रायांजवळ बसले. म्हणाले, शांत व्हा ज्ञाना, तो भवतारकू कान्हो वनमाळी तुम्हाला लवकरच भेटेल. श्री ज्ञानोबा रायांनी भरल्या डोळ्यांनी विचारलं, पण केव्हा गुरुमाऊली. त्या प्रश्नानं श्री गुरुमाऊली अधिकच अस्वस्थ झाले. इतक्यात समोरचा कावळा पुन्हा ओरडला, काव काव. तेव्हा गुरुमाऊली श्री निवृत्तीनाथ म्हणाले, पहा त्या कावळ्याकडे. लोकसाहित्यात या कावळ्याला माहेरचा दूत मानलं जातं, त्यामुळे सासूर वाशिणीला सुद्धा या कावळ्याचं आगमन आशावादी वाटतं. या कावळ्यानं माहेरचा कुठला तरी सांगावा आणावा असं तिला नेहमी वाटतं. श्री गुरुमाऊलींनी श्री ज्ञानोबा रायांच्या खांद्यावर हात थोपवत म्हटलं, सामान्यपणे काव्यामध्ये कावळा हा पक्षी वर्ज्य मानला जातो. काव्यात कसं राजहंस, भारद्वाज, कोकिळ, मोर, पोपट यांना मानाचं स्थान दिलं जातं. परंतु ज्ञाना, ही काव्याची चौकट आज तुम्ही मोडायला हवी. श्री ज्ञानोबा राय सावरले, गुरुमाऊलींकडे पाहतच राहिले. तेव्हा गुरुमाऊली श्री निवृत्तीनाथ मंद हास्य टिपत म्हणाले, ज्ञाना, तुमच्या मनाचा सासूरवास त्या कावळ्याजवळ व्यक्त करा. त्याला आमिष दाखवा, म्हणावं आमच्या माहेरी जा पंढरीला, त्या वनमाळीला आमचा निरोप दे म्हणावं. मग बघा कसा तो भवतारकू कान्हो वनमाळी पांडुरंग पहिली तीरावरून तुमच्याकडे धावत येतो तो. त्या वक्तव्यानं श्री ज्ञानोबा राय सावरले. चेहऱ्यावर आनंद दाटला. समोरचा कावळा पुन्हा ओरडू लागला. तिकडे दुसरा कावळाही त्या विरहिणी सोसणाऱ्या गवळण प्रकृतीच्या दारात उतरला. तोही कावळा टणाटण पाय नाचवत ओरडू लागला. त्या आवाजानं ती गवळणही भारावली. माहेरचा दूत आला म्हणून ती अत्यानंदानं धावत दारात आली. त्या कावकाव ओरडणाऱ्या कावळ्याला पाहून सुंदर आलाप घेत म्हणाली, माहेराहून आलायस ना तू. तसा तो कावळा उडाला आणि समोरच्या भिंतीवर जाऊन बसला. तेव्हा ती प्रकृती म्हणाली, अरे काऊ, असा काय करतोयस, सांग ना, माझा वनमाळी केव्हा येणार आहे तो. तेव्हा तो कावळा तिथूनही उडाला आणि सरळ समोरच्या दाट झाडीत जाऊन बसला. तेव्हा प्रकृती म्हणाली, काऊ, कुठे आहेस तू, असा हट्ट का करतोयस. तेव्हा तो कावळा पुन्हा झाडाआडून ओरडला आणि त्याच क्षणाला वाऱ्याची एक मंद झुळूक आली. त्या झुळकीनं प्रकृतीचं सर्वांग मोहरून गेलं आणि त्याच वेळी आनंद लहरीतून स्वरधारा वर आल्या आणि अखेर प्रकृतीच्या ओठातून शब्द बाहेर पडले. पैल तोगे काऊ कोकत आहे, शकून गे माये सांगत आहे. पैल तोगे काऊ कोकत आहे, शकून गे माये सांगत आहे. तिकडे अंगणात पाय नाचवणाऱ्या कावळ्याकडे पाहून श्री ज्ञानोबा राय गाऊ लागले, उड उड रे काऊ तुझे सोनेनी मढविन पाऊ, पाहुणे पंढरी रावो घरा कै येती, पैल तोगे काऊ कोकत आहे. तिकडे कावळा पुन्हा प्रकृतीच्या अंगणात येऊन उतरला. तेव्हा प्रकृती त्या कावळ्याला म्हणाली, दही भाताची उंडी लावीन तुझे तोंडी, जीवा पढिये तयाची गोडी सांग वेगी, दुधे भरुनी वाटी लावीन तुझे ओठी, सत्य सांगे गोठी विठो येईल काई,
पैल तोगे काऊ कोकत आहे. तिकडे श्री ज्ञानोबाराय आंबराईतल्या आंब्याच्या झाडाखाली पाय नाचवणाऱ्या कावळ्याकडे पाहून गाऊ लागले. आंबी या डहाळी फळे चुंबी रसाळी, आजीचे रे काळी शकून सांगे, पैल तोगे काहू कोकत आहे, शकून गे माये सांगत आहे. श्री गुरुमाऊली निवृत्तीनाथ हसले आणि श्री ज्ञानोबारायांना कुशीत घेत म्हणाले, ते वनमाळी लवकरच तुम्हाला भेटायला येतील. तेव्हा श्री ज्ञानोबाराय रामकृष्ण हरी म्हणत गुरुमाऊलींना अधिकच बिलगले. रामकृष्ण हरी.